Today we are going to study something new. आज एक नवीन विषय मी घेणार आहे. God's peculiar delight in some saints. देवाचा त्याच्या काही संतांवरील, तुम्ही जर टायटल लिहून घेणार असाल तर लिहून घ्या. देवाचा त्याच्या काही संतांवरील विशिष्ट आनंद. Lord, I pray that you speak to us this morning. प्रभू, प्रार्थना करतो मी आज सकाळी तू आमच्याशी बोल. Revive the drooping spirits. सगळे जे खाली गेलेले आत्मे आहेत ते सजीव कर. Encourage the depressed souls. नाराज झालेल्या आत्म्यांना, जीवांना प्रोत्साहन दे. Stir up, O Father, where there is an awakening needed. जिथे सजीव व्हायची गरज आहे, जिथे जागृत व्हायची गरज आहे, तिथे त्या लोकांना उलट पालट करून सोड. And speak to us, Lord. आणि सगळ्यांशी बोल. Let your word bring revival in our lives. तुझं वचन आमच्या जीवनात एक संजीवन आणू दे. That it may bring a blessing in our lives. की आमच्या जीवनात त्यातून आशीर्वाद यावा. Thank you, Father. धन्यवाद Thank you, बाबा. Master. धन्यवाद. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. 2 Samuel 22 verse 20. 2 शमूएल 22:20. 2 Samuel chapter 22 verse 20. 2 शमूएल 22:20. He brought me forth also into a large place. He delivered me because he delighted in me. 2 शमूएल 22:20. त्याने मला प्रशस्त ठिकाणीही पुढे आणले. माझ्यामध्ये त्याला संतोष होता म्हणून त्याने मला सोडवले. Praise God. हालेलुया. He brought me forth also into a large place. He delivered me because he delighted in me. त्याने मला प्रशस्त ठिकाणी पुढे आणले. माझ्यामध्ये त्याला संतोष होता म्हणून त्याने मला सोडवले. Praise God. हालेलुया. We need to know आपल्याला कळलं पाहिजे that God has a special place for them that delight in him. जे लोक देवामध्ये आनंद घेतात त्या लोकांसाठी देव सुद्धा एक विशिष्ट जागा ठेवतो. For didn't the Lord say, कारण की परमेश्वर म्हटला की नाही, for them that honor me I will honor, and they that despise me shall also be despised. जे माझा मान करतील त्यांचा मीही मान करीन, आणि जे माझी लाज बाळगतील, जे माझा अपमान करतील त्यांचा मी अपमान करीन, त्यांना मी सुद्धा लाजेत टाकीन. That's what he said in 1 Samuel 2:30. 1 शमूएल 2 अध्याय त्यातलं 30वं वचन आपल्याला असं सांगतं. You know how the 10 spies searched the land? तुम्हाला माहितीये 10 हेर कशा रीतीनं तो देश हेरायला गेले. And though the land was good, आणि जरी देश चांगला होता तो, yet the giants and the great walls put fear among the people. तरी तिथले जे सगळे पुरुष होते ते सगळे धिप्पाड राक्षसी पुरुष होते, आणि तिथे एक भली मोठी भिंत होती. आणि या सगळ्यामुळे लोकांमध्ये हे जे हेरायला गेलेले होते त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झाली. And they started grumbling. आणि हे हेरायला गेलेले जे होते त्यांनी कुरकुर करायला सुरुवात केली. And they wanted to return back to Egypt. आणि त्यांच्या मनात मग असं यायला लागलं की आपल्याला हा देश नको, आपण मिस्र देशात परत जाऊ. That was the time त्यावेळेला one particular leader named Joshua rose up. यहोशुवा नावाचा एक विशिष्ट लीडर किंवा नेता उभा राहिला. And he said, आणि तो म्हणाला, if the Lord delight in us, जर प्रभू देवबाप आपल्यावर आनंदी झाला, देवबाप जर आपल्यावर संतोष पावला, then we can enter this land. देव जर आपल्यावर प्रसन्न झाला तर आपल्याला या देशात जाता येईल. If the Lord delights in us, जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला, though the sons of men are his delight, but there are times God has to be delighted in us as we delight in him. आणि जरी मानवी संतान देवाचा आनंदच आहेत तरी सुद्धा कधी कधी देवाला आपल्याकडनं तो आनंद आणि ती प्रसन्नता मिळायला हवी आहे. There are times that God doesn't delight in us. कधी कधी देवाला आपल्यावर आनंद आणि प्रसन्नता वाटत नाही. That's why Joshua said if. म्हणून यहोशुवानी तिथे जर घातला. That means there is something that we ought to do that will delight the heart of God. याचा अर्थ असं काहीतरी आहे जे आपण केलं पाहिजे की ज्यातून देवाच्या अंतःकरणाला आनंद किंवा प्रसन्नता लाभेल. How can the Lord delight in us? परमेश्वराला आपल्यावर आनंद कशा पद्धतीने मिळेल? By we delighting in him. आपण देवामध्ये जर आनंद घेतला तर देव आपल्यात आनंद घेईल. Now you can understand from the above mentioned speech of David दाविदानं इथं हे जे संभाषण केलेलं आहे त्यातून तुम्हाला कळेल that when he was fleeing from the conspiracy of his son Absalom, दावीद जेव्हा त्याचा मुलगा अबशालोम, त्या अबशालोमाने बापाच्या विरुद्धच कट रचला आणि त्यापासून दावीद जेव्हा पळून जात होता, Bible says बायबल मध्ये लिहिलेलं आहे in 2 Samuel 15 chapter verses 25 and 26, 2 शमूएल 15, 25
आणि 26 मध्ये लिहिलंय. A small portion I will read to you. त्याचा छोटासा भाग मी तुम्हाला वाचून दाखवीन. तुम्ही उघडा 2 शमूएल 15वा अध्याय 25 आणि 26. David told the high priest, दावीद प्रमुख याजकाला म्हटला, take the ark of God back into the city. देवाचा कोष माघारी नगरात ने. If the Lord sees fit, he will bring me back to see the ark and the tabernacle again. यहोवाची कृपादृष्टी माझ्यावर जर असली, कृपादृष्टी म्हणजे हे जे मी म्हणत आहे ना की देवाला आपण प्रसन्न केलं पाहिजे, देवाला आपण आनंद दिला पाहिजे, देवाला आपल्यात आनंद मिळाला पाहिजे, तसं यहोवाची कृपादृष्टी माझ्यावर असली तर तो मला परत आणून तो व त्याचे ठिकाण मला पाहू देईल. But if he is through with me, परंतु माझी आवड तुझ्यावर नाही असे जर तो म्हटला, then let him do what seems best to him. तर मग पहा मी इथे आहे आणि परमेश्वराला जे बरे दिसेल तसे परमेश्वराने माझे करावे. म्हणजे परमेश्वराला जर माझ्यामध्ये आनंद आढळला नाही, परमेश्वर जर माझ्यावर प्रसन्न झाला नाही, तर मग परमेश्वराला मी इथं उभा आहे, परमेश्वराला जे माझ्या विषयीनं वाटेल तसं परमेश्वराने माझं करावं. If I find favor in the eyes of the Lord, जर मला परमेश्वराच्या नजरेत कृपादृष्टी मिळाली, he will bring me back तर तो मला परत आणेल and show me both it and his dwelling place. आणि परमेश्वर मला त्याचा स्वतःचा चेहरा आणि त्याचं स्वतःचं वस्ती ठिकाण, वस्ती स्थान, ही दोन्ही देवबाप मला दाखवेल. But if he says, thus I have no delight in you, पण जर देव म्हटला की नाही दाविदा, मी तुझ्यावरती नाखुश आहे, मी तुझ्यावरती I am प्रसन्न not नाहीये, happy this time with you. मी यावेळेला तुझ्यावर आनंदी नाहीये, Certain things that you did has really broken my heart concerning you. काही गोष्टी ज्या तू केल्या आहेत त्या गोष्टी मला नाही आवडल्या दाविदा, मला ते नाही पटलं, मी तुझ्यावर नाराज आहे. Then here I am. तर मी देवासमोर उभा आहे. Let him do to me as seems good to him. देवाला जे योग्य वाटेल ते देवानी माझ्या जीवनाचं करावं. Are you seeing people? पाहताय का तुम्ही? We always say, oh, God is good, God is wonderful, God will help me all the time. आपण नेहमी एकाच बाजूवर राहणारे लोक असतो. आपण नेहमी सारखं असंच म्हणत राहतो, देव चांगला आहे, देव चांगला आहे, देव चांगला आहे, देव माझ्या बाजूनी आहे. See, we always put everything on God and we do nothing about our keeping in line with God. आपण सगळं देवावर ढकलून देतो आणि आपल्याकडनं काही करायचं नाही असं ठरवतो. Amen. मी But काय here, करायचं नाही, सगळं देवानी करायचं. but here David, he was पण- conscious of living a right life. इथं दाविदाला आतमधून एक चाहूल होती, एक जाणीव होती की नाही, मी जगताना पण चांगलं जगलं पाहिजे, देव माझ्यावर प्रसन्न होईल, देवाला आवडेल अशा पद्धतीचं माझं वागणं, बोलणं, चालणं सगळं असायला पाहिजे. Did you see that? म्हणजे किती बारीक, किती नाजूक असा हा दाविदानी विषय घेतलाय. We lean so heavily on God that we forget what kind of a life we are living. We just want God to be faithful with us at all times. आपलं जर म्हणायला गेलं तर आपण विसरूनच जातो आपलं जीवन कसं आहे, आपलं वर्तन कसं आहे, आपण कसे वागतोय, आपलं बोलणं कसं आहे, चालणं कसं आहे. आपण सगळं चक्क देवावरती असं टाकून देतो की तू सगळं बघून घे, सगळं देवानी करायचं आणि स्वतः मात्र कसंही वागायचं. See, it mattered very little to David how others lived, but it mattered much how he lived before the eyes of God. दाविदाला कधीही ही काळजी व्हायची नाही की बाकीचे लोक देवासमोर कसे राहतात. दावीद कधी हा विषय करायचाच नाही की बाकीचे लोक कसे राहतात, बाकीच्यांचं वागणं कसं आहे. पण दाविदाला ही एक काळजी नेहमी असायची की कोणी कसंही वागो, मी देवासमोर कसा आहे, मी देवासमोर योग्य वागतोय का, माझं चालणं सरळ आहे का, माझं वागणं चांगलं आहे का, माझ्या बोलण्यामध्ये त्याची कृपा आहे का, मी करतोय तरी काय, ते करणं देवाला शोभतंय का. Why did he have this kind of attitude? अशा पद्धतीची ही एक वृत्ती दाविदात का होती? Because कारण he wanted God's help all the time. दाविदाला नेहमी परमेश्वराची मदत हवी होती. When you want God's help all the time, जेव्हा तुम्ही पण देवाकडनं नेहमी मदतीची अपेक्षा करता आणि म्हणता की देवबाप्पा तू मला नेहमी मदत करायला पाहिजे, then you need to know what kind of a conscience you carry. मग तुम्हाला सुद्धा हे कळायला हवं की तुमचा सद्विवेक भाव कसा आहे. See, David said, दावीद बोलला, he led me to a place, a large place or a place of safety and protection. त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी नेलं, त्यानं मला सुरक्षित ठिकाणी नेलं, He enlarged my place. त्यानं माझी जागा वाढवली. He rescued me just because I was very pleasing in his eyes. त्यांनी मला सोडवलं, त्यांनी मला वाचवलं. का बरं? कारण की मी त्याच्या नजरेत त्याला आनंद देणारा झालो होतो. He was pleased with me. देव माझ्यावर प्रसन्न झाला होता. See, you need to make the heart of God pleased towards you. तुम्ही देवाचं अंतःकरण तुमच्या प्रित्यर्थ, तुमच्यासाठी
प्रसन्न करायला शिका. See, he says, तो म्हणतो, listen very carefully. नीट ऐका तुम्ही. He brought me forth also into a large place. He delivered me. Why? Because he delighted in me. त्याने मला प्रशस्त ठिकाणीही पुढे आणले. माझ्यामध्ये त्याला संतोष होता म्हणून त्याने मला सोडवले. Not only because of God's faithfulness or loving kindness or his mercy. आणि देव विश्वासू होता, देव प्रेमळ दयेनं भरलेला होता, देव कृपाळू होता म्हणून देवाला करणं भागच होतं. देवानी नेहमी सगळ्यांचं चांगलं केलंच पाहिजे, नाहीतर ते देवाला शोभणार नाही. Yes. आणि म्हणून देवानी माझं चांगलं केलं असं दावीद म्हणत नाहीये. दावीद काय म्हणतो, मी देवाला प्रसन्न केलं, कुठेतरी देवबाप्पाला मी आवडलो, कुठेतरी देव माझ्यावर संतोष पावला आणि म्हणून देवानी मला वाचवलं. He delighted in me. देवाला माझ्यात आनंद मिळाला. Something he saw in my action, in my words, in my life that really attracted me towards him. काहीतरी देवाला माझ्या जीवनात, माझ्या वर्तनात, माझ्या वागणुकीमध्ये, माझ्या स्वभावात काहीतरी देवाला असं आढळलं की ज्यावरून देव मला वाचवत गेला, मला सोडवत गेला. Sometimes your passion, कधी कधी तुमचा जो देवासाठीचा आवेश असतो, sometimes your love, कधी कधी तुमचं जे देवावरचं प्रेम असतं, sometimes your dedication, कधी कधी तुम्ही देवाविषयीनं जे समर्पित जीवन जगता, sometimes the fire that you have in you, कधी कधी तुमच्यामध्ये जी देवाविषयीची आग पेटत असते, it delights God त्यामुळे देव फार प्रसन्न होतो and is तुमच्यावर. forced to move towards you. आणि देव मग तुमच्या वतीनं कार्य करायला पुढे येतोच, त्याला बसवत नाही, त्याला गळ पडते मग की नाही मी जाऊन याला मदत केलीच पाहिजे. See, you're delighted. इथं देव माझ्यावर संतोष पावला, देव माझ्यावर प्रसन्न झाला म्हणजे Delighted in Hebrew means pleased. हिब्रू भाषेमध्ये तो माझ्यावर संतोष पावला, प्रसन्न. मराठीत आता हे सगळे शब्द त्याला लागू पडतात. Desired. त्याला मी आवडलो, त्याच्या नजरेत कुठेतरी मी योग्य बसलो. He was happy with me. तो माझ्यावर खुश झाला, त्याचं अंतःकरण माझ्यावर खुश झालं, तो माझ्यावर आनंदी झाला. It also means he liked me. याचा अर्थ असाही लागतो की देवाला मी आवडलो. Sometimes you like some people, isn't it? कधी कधी काही लोक तुम्हाला आवडतात. No, we like all. आपल्याला सगळेच We आवडतात. love everybody. We are all believers. आपलं सगळ्यांवर प्रेम आहे कारण आपण विश्वासू आहोत. But sometimes you show a little bit extra mercy towards somebody because you like that person. पण कधी कधी एखाद्या माणसाप्रत्येता आपण जास्तीची दया कृपा दाखवून देतो का, कारण की तो माणूस आपल्याला जरा जास्त आवडलेला असतो. Maybe because that the child is very cute, or that person is very loving, or he is very understanding, he is not rebellious. A certain trait you find in that person which attracts you towards that person. काहीतरी विशिष्ट गुणधर्म त्या माणसामध्ये असा असतो की ज्यामुळे तुम्ही त्या माणसाकडे आकर्षित होता आणि त्यामुळे तो माणूस तुम्हाला जास्त आवडीचा असतो. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. He loves them that keeps his तर commandments. जे लोक देवाचं आज्ञापालन करतात ते लोक देवाला आवडतात. Now Bible also says, बायबल असंही सांगतं, you know, Jonathan loved or liked David. योनाथानाला दावीद आवडायचा, योनाथानाचं दावीदावर खूप प्रेम होतं. That's what 1 Samuel 19:2 says, that Jonathan, that is Saul's son, 1 शमूएल 19:2 मध्ये हे लिहिलेलं आहे, योनाथान म्हणजे शौलाचा मुलगा, he delighted much in David. त्याला खूप दावीद आवडायचा, त्याला See? खूप दावीदात आनंद मिळायचा. Why? का बरं असं? Why did he delight so much in David? का बरं त्याला दावीद खूप आवडायचा? There was something in David that delighted Jonathan's heart. काहीतरी दावीदात असं होतं की ज्यामुळे योनाथानाचं हृदय दावीदाला बघितलं, दावीदाशी तो बोलला की योनाथानाला खूप आनंद व्हायचा. See, he was not even delighted to meet his own father Saul. त्याला स्वतःचा बाप शौल, त्या स्वतःच्या बापाला भेटण्यात पण त्याला एवढा आनंद मिळायचा नाही. But every time he met David, his heart was over for him. पण ज्या दरवेळेला योनाथान दावीदाला भेटायचा, योनाथानाचं हृदय असं इतकं भरभरून यायचं. See, something was there in David. याचा अर्थ दावीदात काहीतरी होतं. Amen. कुछ तो था, काहीतरी होतं, Something he saw. काहीतरी हटके, सगळ्यांपासून हटके, काहीतरी वेगळं दावीदात होतं. He is different, more different than my very father, said आणि Jonathan. म्हणून योनाथान काय म्हणायचा की माझा स्वतःचा बाप जो आहे शौल, त्याच्यापेक्षा सुद्धा हा दावीद जरा वेगळा आहे. His soul was knit with the heart of David. आणि दावीदाच्या अंतःकरणाशी योनाथानाचा जीव विणला होता. Maybe he saw the delight of David towards God. आणि कदाचित योनाथानानं पाहिलं असेल की दावीदावरती देव प्रसन्न आहे आणि दावीद सुद्धा देवात खूप आनंद घेतो. Maybe he saw his righteous life. कदाचित योनाथानानं दावीदाचं नीतिमान जीवन जवळून पाहिलं असेल. He saw how he dealt with his own father. कदाचित योनाथानानं हे सुद्धा पाहिलं असेल की माझ्या बापाशी हा दावीद कसा वागतोय, कारण की
माझा बाप तर त्याच्या मागे लागलाय, पण तरी सुद्धा दावीद किती चांगल्या पद्धतीनं माझ्या वडिलांशी वागतोय हे योनातानाने पाहिलं असेल. See, God does favor those people who do right and live right. जे लोक योग्य ती कामं करतात आणि योग्य जीवन जगतात, नक्कीच त्या लोकांवर देव प्रसन्न होतो. Just coming to church or just having a Christian name and living a Christian life is not all that God is looking at. त्यात मग नुसतं चर्चला यायचं आणि फक्त आपलं नाव ख्रिश्चन आहे आणि बास असं जगून चालत नाही. See, in Jeremiah 7:3 and 4, इर्मया 7:3 आणि 4, didn't God say to them that were entering the temple of God, जे लोक परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करत होते त्या लोकांना परमेश्वर म्हटला, amend your ways and your doings, and I will cause you to dwell in this place. Trust you not in lying words, saying the temple of the Lord, the temple of the Lord, the temple of the Lord are these. See, इर्मया 7वा अध्याय 3 आणि 4 वचन, तुम्ही आपले मार्ग व आपली कृत्ये नीट करा, म्हणजे या स्थानात तुम्ही राहाल असे मी करीन. यहोवाचे मंदिर, यहोवाचे मंदिर, यहोवाचे मंदिर हे आहे असे बोलून तुम्ही खोट्या वचनांवर भरोसा ठेवू नका. see, we need to clean up our acts. आपण आपली जी कृत्य असतात ना ती थोडी साफ स्वच्छ करायची गरज Then आहे. God will be delighted in us. मग ती पुढची बाजू आहे, मग देव आपल्यावर आनंदी होईल, देव आपल्यावर प्रसन्न होईल. Amen. Amen. Let us learn a few lessons here. थोडेसे धडे शिकूयात. First point. पहिला मुद्दा, The Lord will reward you for doing right. तुम्ही जर योग्य काम केलं, तुम्ही जर सरळ जीवन जगलात तर देव त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. That is the first point. हा पहिला मुद्दा आहे. The Lord will reward you for doing right. तुम्ही जर योग्य ते केलं तर प्रभू त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. Look at what David himself says. दावीद स्वतः काय बोलला ते ऐका. He brought me forth also into a large place. He delivered me because he delighted in me. त्याने मला प्रशस्त ठिकाणीही आणले, माझ्यामध्ये त्याला संतोष मिळाला, तो माझ्यावर संतोषी होता म्हणून त्याने मला सोडवले. So God delivered David from many straits. याचा अर्थ काय लागतो की देवाने दावीदाला अनेक चढउतारातनं वाचवलं, सोडवलं. God delivered him from his strong army or enemy. त्याच्या शत्रूंपासून परमेश्वराने दावीदाला सोडवलं. God delivered David from them, those that hated David. परमेश्वराने दावीदाला जे लोक दावीदाचा तिरस्कार करायचे त्या लोकांपासून सोडवलं. Many people were much stronger than David, बरेच लोक दावीदाहून खूप बलाढ्य होते, but David was strong in his God. पण दावीद मात्र देवात बलाढ्य होता. And that's why God always delighted in David. आणि म्हणून देवाला दावीदावर नेहमी आनंद वाटायचा, देव नेहमी दावीदावर प्रसन्न That's असायचा. why God had kindness towards David. आणि म्हणून देव दावीदाशी फार दयाळू रीतीने वागला. And that's why God resolved in his heart to make David his king over Israel. आणि म्हणून देवाने आपल्या हृदयात हे ठरवलं, निश्चय केला देवाने की मी इस्रायलचा पुढचा राजा दावीदालाच करणार आहे. Now see how he reveals why God was so inclined to help David. Bible आता reveals to us. We will बायबल see. आपल्याला सांगतं, प्रगट करतं की देवबाप दावीदाला का एवढी मदत करण्यासाठी नेहमी पुढे असायचा, याचं कारण काय आहे बायबल आपल्याला सांगतंय. Was God respecter of persons? मग काय देव भेदभाव करतो का, पक्षपात करतो का, की दावीदालाच मदत करतो आणि दुसऱ्यांना बाजूला टाकतो का? That's why David wanted to clear these facts. आणि म्हणून दावीदाला ही जी वास्तविकता आहे ती थोडीशी सरळ करून लोकांना स्पष्ट करून सांगायची होती की असं काही नाहीये की देव भेदभाव करतो आणि देव पक्षपाती आहे म्हणून मलाच मदत करतो आणि दुसऱ्यांना नाही, अशी गैरसमज करू नका. See, he says it in the same chapter in verse 24 and 25. 24 आणि 25 वचन, तोच अध्याय 24व व 25व वचन. And what does he say? काय लिहिलंय तिथे? I was also blameless before him, and I kept myself from my iniquity. Therefore, the Lord has recompensed me according to my righteousness, according to my cleanness in his eyes. तसेच त्याच्याकडे मी पूर्ण होतो आणि मी स्वतःला आपल्या अन्यायापासून राखले, याकरता माझ्या न्यायीपणाप्रमाणे व त्याच्या डोळ्यांसमोर माझ्या निर्मळपणाप्रमाणे यहोवाने माझी फेड केली आहे. तो काय म्हणतो की मी देवासमोर नेहमी पूर्ण राहिलो, मी स्वतःला नेहमी अन्यायापासून लांब ठेवलं आणि म्हणून माझं हे जे न्यायीपणाचं जीवन आहे, माझं हे जे परमेश्वरासमोरचं निर्मळ असं जीवन आहे ते देवानी पाहिलं आणि देवानी त्याची फेड केली आणि वेळोवेळी मला वाचवलं. So two things he says. दोन गोष्टी दावीद सांगतो. One, he speaks according to his righteousness, he was always delivered. एक दावीद म्हणतो की माझ्या न्यायीपणानुरूप देवानी मला नेहमी सोडवलं. Second, with the cleanness of his hands. आणि दुसरी गोष्ट दावीद म्हणतो की माझा जो निर्मळ स्वभाव, निर्मळ म्हणजे काय,
माझी जी शुद्ध स्वच्छ अशी कामं होती, ज्यात भेसळ नव्हती, ज्यात अशुद्धता नव्हती, ते देवानी पाहिलं. So these two things we are going to learn. या दोन गोष्टी आज आपण शिकणार आहोत. Because this was David's reflection. कारण की दाविदाचं हे प्रतिबिंब होतं And this was David's comfort. आणि दाविदाचं हे सांत्वन होतं. And it rested not only on God's faithfulness, but it also rested on his own integrity as well. आणि फक्त देवाच्या विश्वासूपणावर दाविदानं खेळ केला नाही, तर दाविदाला हेही माहिती होतं, देव तर माझ्याशी विश्वासू आहेच आहे, शेवटपर्यंत राहील, पण मी सुद्धा ठरवतो की मी देवासमोर सरळ राहणार, मी देवाच्या लोकांमध्ये सरळ राहणार, माझी कृत्य मी स्वच्छ शुद्ध करणार. Amen. Hallelujah. And so he rejoices in the testimony of his own conscience. आणि म्हणून दाविदानं काय केलं, त्याच्या विवेक भावानं, त्याच्या या आतल्या विवेकानं त्याला ही जी साक्ष दिली स्वतःविषयीचीच, त्यात त्यांनी आनंद केला. That he had his conversation always in godly sincerity. आणि तो नेहमी भक्तिमान प्रामाणिकतेत आपलं संभाषण करायचा. That he never moved with his fleshly wisdom. तो कधी आपल्या देहातलं ज्ञान घेऊन फिरला नाही. And all his deliverances were witnesses to this stand of David before his God. आणि त्याची ही सगळी सुटका जी होती, त्याला हे जे काही देवबापाने दिलेलं होतं, त्यात तो देवासमोर उभा होता, देवाला कळत होतं, देव प्रसन्न होता, त्यातून त्याला हे प्राप्त झालं होतं. And this was the great comfort in all of David's deliverances. आणि दाविदाला जी सगळी सुटका देवाकडनं मिळाली, त्यात दाविदाचं हेच सांत्वन होतं की मी देवासमोर सरळ राहिलो आणि देवाला मी आवडलो, देव तर माझ्याशी विश्वासू आहेच आहे. And every time God delivered him, आणि ज्या दर वेळेला देवाने दाविदाला वाचवलं, it सोडवलं, cleared his innocency before the world. त्या दर वेळेला दाविदाला जगासमोर हे साबित करून दाखवता आलं की पहा, मी एक सरळ मार्गी, मी एक सात्विक असा देवाला विकलेला, देवाला प्रसन्न करणारा माणूस आहे. Amen. Amen. And that gave him more confidence to live a righteous life. आणि त्यामुळे त्याला एक जास्त विश्वास प्राप्त व्हायचा की नाही, मी आता अजून न्यायी, अजून निर्मळ असं जीवन जगीन. This was David's reflection when he went back and in retrospect he studied his life and the deliverances of his God. जेव्हा दाविदानं मागे वळून आपल्या गेलेल्या जीवनाचा अभ्यास केला आणि त्याला आढळलं की वेळोवेळी देवानी मला वाचवलंय, सोडवलंय, त्याला हे दाविदाचं प्रतिबिंब होतं. Amen. आमेन. And so every time आणि दरवेळेला people accused him, लोकांनी त्याला नावं ठेवली, people mocked at him, लोकांनी त्याची थट्टा केली, people faulted him. लोकांनी त्याच्यात चुका काढल्या, That was the time God delivered him त्या वेळेला देवानी त्याला वाचवलं and cleared him that he is an innocent person. आणि सगळ्यांना दाखवून दिलं, साबित करून दाखवून दिलं सगळ्यांना की हा माझा भोळा, साधा, सरळ, सात्विक माणूस आहे, कोणी त्याच्या विरुद्ध जीभ उचलू नये. And God acquitted him from all his crimes. आणि देवाने त्याच्या सगळ्या गुन्ह्यांपासनं त्याला मोकळं केलं, which he was falsely accused of. की ज्या गुन्ह्यांविषयी खोट्या पद्धतीनं त्याला नावं ठेवली गेली होती, त्याला खोट्या रीतीनं गुन्हेगार म्हटलं गेलं होतं, त्या सगळ्यातनं देवानी त्याला अगदी स्वच्छ, शुद्ध, क्लीन चिट ज्याला म्हणतात ना, ते देऊन सोडवलं. That's why he had said it. You read it very clearly. म्हणून लिहिलंय, तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल वाचल्यावर. And this thing David calls as rewarding him according to his righteousness. तुम्ही नीट स्वतः वाचलं तर तुम्हाला जास्त चांगलं कळेल. मराठीमध्ये 25व्या वचनाचा शेवटचा भाग जो आहे ना, माझ्या, अंडरलाईन दॅट, माझ्या निर्मळपणाप्रमाणे परमेश्वराने माझी फेड केली. Are you understanding? माझ्या म्हणजे मी righteousness. मी देवासमोर सरळ राहिलो, त्या देव माझ्यावर प्रसन्न झाला. We don't like to read this. आपल्याला हे वाचायला जणू आवडत नाही. We like to read, आपल्याला असं वाचायला आवडतं, he delivered me, he rewarded me according to God's love, God's mercy, God's forgiveness. त्यांनी मला सोडवलं, त्याच्या दयेनुरूप, त्याच्या सगळ्या कृपेनुरूप, त्याच्या महानतेनुरूप त्यांनी मला सोडवलं, त्यांनी मला वाचवलं. हे असं आपल्याला वाचायला आवडतं. Amen. कारण की मग सगळं म्हणजे त्याच्यावर, I can live any kind of shoddy life, but he will still deliver me. सगळं त्याच्यावर, आणि मी कसंही घाणेरडं जीवन जगीन, मी कशी वागीन, आणि तरी देव मला सोडवेल, पण देव विश्वासू आहे. See, reward. प्रतिफळ, फेड, ज्याला मराठीत लिहिलंय फेड. Reward means paid. फेड. You do something and you get a reward for your doing. काहीतरी तुम्ही केलं, It's not a gift. काहीतरी तुम्ही केलं, त्याची परत फेड, इन रिटर्न तुम्हाला काहीतरी मिळालं. See, gift is one thing, reward is another thing. गिफ्ट वेगळी असते, फेड वेगळी असते. Amen.
Jesus came down as a free gift. येशू फ्री गिफ्ट म्हणून आला. आपण आपली अक्कल त्यात काही चालवली होती का? नाही. Salvation is free. तारण मोफत आहे. See, सबको मिलता है, मुझे भी मिला. But he is saying, पण तो म्हणतो God rewarded me according to my right standing. देवाने मी देवासमोर ज्या न्यायीपणानुरूप आणि निर्मळपणानुरूप शुद्ध जीवन सरळ जीवन देवासमोर मी जगून दाखवलंय त्याची परतफेड देवानी मला सोडवून मला वाचवून दिली. He cleared my innocency before the world. त्याने जगासमोर लोकांना दाखवून दिलं, साबित करून दाखवून दिलं की हा माझा स्वच्छ सरळ सात्विक माणूस आहे. Every time people go against you, ज्या दरवेळेला लोक तुमच्या विरुद्ध जातात falsely, खोट्या रीतीनं accusing you, pulling you down, insulting you, or doing some wrong thing to you, तुम्हाला नावं ठेवतात का तुम्हाला काहीतरी खोटे तुमच्यावरती आरोप ठेवतात, a righteous man, त्यावेळेला जो कोणी नीतिमान माणूस असतो he will always appeal to God तो नेहमी देवाला अपील करेल concerning his own innocency. स्वतःविषयीनं किंवा स्वतःचा जो एक भोळा भाबडा सरळ स्वभाव आहे त्याच्याविषयीनं तो देवाला अर्ज करेल. He will not tell the other person, I'm an innocent man, I'm an innocent man, I'm an innocent woman. तो सगळ्यांना सांगत नाही सुटणार की असं काय, मी असं केलंच नाहीये, मी तर किती सरळ आहे, मी तर किती सात्विक आहे, मी किती खरा आहे, मी कुठे गेलंय. But a righteous man, जो नीतिमान माणूस असतो ना he will always appeal before God concerning his innocency. तो कुणाला काही सांगत नाही. तो सरळ देवासमोर जातो आणि देवाला अर्ज करून म्हणतो की देवबापा मी तुझ्या समोर किती सरळ किती सात्विक जीवन जगलोय हे तुला माहिती आहे. Because कारण he bases his help of deliverance on his own virtue. त्याची सुटकेची मदत तो यावर आधारित ठेवतो की मी जर योग्य राहिलो असीन तर तो मला परतफेडीत सुटका देईल. Amen. Amen. On his own guiltlessness, on his own purity. मी जर निर्दोष राहिलो, मी जर शुद्ध राहिलो तर तो मला वेळोवेळी वाचवेल. See, I'm not saying that God does not in his faithfulness help you. मी असं म्हणत नाहीये की देवबाप त्याच्या विश्वासूपणात आपल्याला मदत करत नाही का करणार नाही. See, like little small children who make lots of mistakes, the parents forgive them. But if that child becomes a son, then he has to have some integrity for the father to release him of and because he is innocent. लहान मुलं चुका करतात तर त्या लहान मुलांना नेहमी आईबाप क्षमा करतात कारण की ती अजून लहान आहेत म्हणून ते चालतं. परंतु जर मुलं वयात आली, मुलं मोठी झाली, मुलं प्रौढ आणि समंजस झाली आणि समंजस होऊन सुद्धा मुलांनी जर अशा खोड्या काढल्या आणि असं वागायला सुरुवात केली की वागायला नकोय तर मग बापाला आणि आईला काहीतरी शिक्षा कधी ना कधी सुनवावी तर लागते. As we grow in the Lord, जसं आपण प्रभूत वाढतो. yes, first and foremost we trust on God, we depend on God completely. हो, प्रथम तर हे आहेच, हे तर पहिल्या नंबरवर आहे की आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपण पूर्णपणे देवावर अवलंबून असतो, अवलंबून राहायलाही पाहिजे. And no one is so righteous that he is worthy of deliverance or blessing. आणि कोणीही इतका नीतिमान नाहीये की जो अगदी छाती ठोकून असं म्हणेल की मी लायकीचा आहे आणि म्हणून ती लायकी बघून देवानी मला आशीर्वाद दिले. तसं छाती ठोकून इथपर्यंत कोणी आलेलं नाही. But there is a work of the Spirit being done in our souls also. मी काय म्हणतो, पवित्र आत्म्याचं एक कार्य आपल्या जीवात पण होतं का नाही कधी? Amen. Something is happening in us also. आतमध्ये आपल्या आत पण कधी ना कधी पवित्र आत्म्याचं कार्य There is an accountability on our side as well. आपण पण देवबापाला एक हिशोब देणं आहे का नाही? Amen. Amen. Somewhere there should be some virtue in us, some willingness in us, some kind of integrity in us. कुठेतरी आपल्यामध्ये एक सरळपणा, सात्विकपणा आणि एक हिशोब द्यायची जबाबदारी असायला पाहिजे की There should be some good cause for God to deliver us. काहीतरी एखादं चांगलं कारण तरी देवाला आपल्यात सापडायला हवं का नको? आपल्याला आशीर्वाद द्यायला का नेहमी आपण त्याच्या विश्वासूपणावरतीच आशीर्वाद घेऊन जगायचं आणि स्वतः कसंही राहायचं? Lest we mar our cause and comfort also. असं नाही तर व्हायचं की आपण या कारणांना कुठेतरी दोषी ठरवू आणि सांत्वनही मिळणार नाही. Amen. Now दावीद, he not only followed God hard, दावीद फक्त देवामागे खूप हृदयानं चालला एवढंच नाही, but he followed after his righteousness also. तर नीतिमानपणे जगायला सुद्धा दावीद तेवढंच झटला. And it happens, आणि होतं, the more closer you are to God, जेवढं तुम्ही देवाच्या जवळ जाल the more pure you become. तेवढे तुम्ही शुद्ध व्हाल. The more
like God you become. तेवढे तुम्ही देवासारखे व्हाल. The more righteousness is seen through you. तेवढं नीतिमानपणा तुमच्यात दिसू लागेल. And David, आणि दावीद, he followed after righteousness and cleanness of his hands. आणि दावीद नेहमी त्याच्या नीतिमान स्वभावामागे बघायचा, झटायचा, नेहमी हे तपासायचा की मी करतोय ती कामं शुद्ध आहेत का, स्वच्छ आहेत का, इथं कुठं काही खोटेपणा तर नाही ना. See, Bible says, बायबल म्हणतं flee from lust. वासनेपासून धाव. Now, if somebody says, okay, I'll flee from lust. जर कोणी म्हटलं की मी वासनेपासून धावतो, And flee, where to flee now? आता धाव म्हणजे कुठं धाव? See, ते म्हणतात पळा, पळा, कुठं पळायचं? पळा पळा म्हणजे कुठे पळा? Flee to another lust then? I mean, fall into another ditch? अजून दुसऱ्या वासनेत पडायला पळा का? Bible says, बायबल म्हणतं pursue after righteousness. नीतिमत्ते मागे झटा. Praise God. वासनेपासून Flee पळा. lust, pursue after righteousness. वासनेपासून पळा आणि नीतिमत्ते मागे झटा. Coming away from one and going towards the other. एक सोडणं दुसऱ्या मागे लागणं. Amen. वासना सोड प्रभू मागे लाग, वासना सोड नीतिमत्ते मागे. Leave the weakness of the flesh, but rush towards righteousness. देहातले सगळे अशक्त गुणधर्म सोड आणि जरा नीतिमान जगायला कमसे कम प्रयत्न कर. Amen. हालेलुया. You know, a godly behavior तुम्हाला माहिती आहे एक भक्तिमान स्वभाव जो असतो for any good cause shall always want fruit in our lives. कुठल्याही चांगल्या कारणास्तव त्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये फळ अपेक्षित असतं. Amen. आमेन. For anything, कुठल्याही you गोष्टीसाठी need to have fruit in your life. फळ पाहिजे, जीवनात त्याचं फळ दिसलं पाहिजे. And God rewarded David according to his righteousness, means that righteousness which we have been imputed with. आणि देवाने दाविदाला त्याच्या न्यायीपणानुरूप आशीर्वादित केलं किंवा सोडवलं, म्हणजे जे न्यायीपण, जो नीतिमानपणा देवानेच आपल्याला घातला आहे. What is righteousness? नीतिमानपणा म्हणजे काय? It's not our doing right, आपण नीतीची कार्य करणं नव्हे, our living right by the righteousness that has been given as a gift to us. तर मग जो नीतिमानपणा देवानीच आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेला आहे तो घेऊन आपल्या परीनं आपण योग्य त्या रीतीनं जगायचा प्रयत्न करणे. That's what Paul says. पॉल बोलला, Through one man we got the free gift of righteousness. एका माणसाकडून आपल्याला नीतिमत्तेचं मोफत दान मिळालं. Praise God. हालेलुया. And the conscience of a godly behavior in the time of persecution is always twice profitable. आणि भक्तिमान स्वभाव जर नेहमी आपण बाळगला ना, अगदी छळांमध्ये, त्रासांमध्ये, सगळ्यामध्ये आपण भक्तिमान स्वभाव जर बाळगला तर त्याचा फायदा दुप्पट असतो. In the times of trouble, in the times of persecution, it will bless you doubly. आणि मग त्रासांमध्ये किंवा संकटांमध्ये तुम्हाला त्याचे दुप्पट आशीर्वाद मिळतील जर आपण भक्तिमान स्वभाव सदैव आपल्या जीवनात बाळगला तर. Why did God bless Joshua and Caleb? देवाने यहोशुवाला आणि कालेबाला का बरं आशीर्वाद Because दिला? they were obedient to God's word. कारण ते देवाच्या शब्दाच्या आज्ञा पालनात होते. They lived for God. ते देवासाठी जगले. They delighted the heart of God. त्यांनी देवाच्या हृदयाला आनंद होईल अशी कामं केली. They were faithful to Moses. ते मोशे त्यांचा लीडर त्याच्याशी इमानदारीनं And वागले. God saw them आणि देवाने त्यांना पाहिलं and He delighted in them. आणि देव त्यांच्यावर आनंदी झाला. And they were the only two who came out of the desert alive. यहोशुवा आणि कालेब हे दोघे जणच त्या देशातनं, त्या अरण्यातनं बाहेर पडले. That's why David says म्हणून दावीद बोलला in Psalm 119 verse 56, स्तोत्र 119 56, this I had because I kept your precepts, O God. स्तोत्र 119 56, हे मला प्राप्त झाले कारण की मी तुझे निर्बंध पाळले. See, हालेलुया. I remember your name in the night, O Lord. I keep your law. This has become mine because I kept your precepts. हे यहोवा, It has become mine. हे यहोवा, रात्री मी तुझे नाव आठवले आणि तुझे नियमशास्त्र मी पाळले. हे मला सगळे मिळाले, हे मला सगळे प्राप्त झाले कारण की मी तुझे निर्बंध पाळले See, आहेत. he not only found comfort from the word which he meditated day and night, but here you see, he also remembers God and doing what is right by the grace of God, by the strength of God. देवाच्या शक्तीनं, देवाच्या कृपेनं तो नेहमी योग्य ती कामं करत गेला. स्वच्छ शुद्ध असं जीवन जगत गेला. दिवस आणि रात्र परमेश्वराच्या वचनांवर मनन करत गेला
आणि म्हणून तो म्हणतो, हे सगळं मला प्राप्त झालं कारण की मी तुझे निर्बंध पाळलेले आहेत. Amen. He received blessings and deliverances. त्याला आशीर्वाद आणि सुटका मिळत गेली. He found grace and favor in the eyes of God. त्याला देवाच्या नजरेमध्ये कृपा आणि अनुग्रह प्राप्त होत गेला. Righteousness always delivers you. I spoke to you already about righteousness. नीतिमान जीवन नेहमी तुम्हाला सुटका देईल. मी तुमच्याशी एकदा नीतिमान जीवनाविषयी बोललोय. Righteousness if you have, you shall reign in this life, Bible जर says. नीतीनं नीतिमानपणे आपण जगलो ना तर बायबल म्हणतं या जगात या जीवनात तुम्ही राज्य कराल. Praise God. Hallelujah. Amen. You'll be Amen. promoted in this life if you have righteousness. आणि जर नीतिमानपणा तुम्ही अंगी बाळगला तर तुम्हाला बढती मिळेल. There are lot many blessings that are given for them who walk righteously if you read the Psalms. जर स्तोत्र तुम्ही वाचली तर तुम्हाला कळून येईल नीतिमान पद्धतीनं जगणाऱ्या माणसांना खूप See it, read it if you want to. भरपूर आशीर्वाद आणि सुटका मिळत राहते. तुम्हाला जर माहित नसेल I can तर give you तुम्ही स्तोत्र many वाचा. quotations. अनेक वचनं मी तुम्हाला अशी सांगू शकीन, दाखवू शकीन, पण आपल्याकडे वेळ नाही. Righteousness keeps your blessings always with you. नीतिमान जीवन जगून नेहमी तुमचे आशीर्वाद तुमच्या जवळ राहतील. If you want to be blessed, जर तुम्हाला आशीर्वाद हवे असतील, elevated, promoted, delivered, जर तुम्हाला उन्नती, बढती, सुटका हे सगळं हवं असेल, if you want God to look with favor on you, जर तुमची इच्छा असेल की देवाने माझ्याकडे कृपेच्या नजरेनं पाहावं, then you need to grow in the area of righteousness. तर मग तुम्ही सुद्धा स्वतः नीतिमानपणे जगायचा जो प्रयत्न आहे तो वाढवा. It's not our righteousness, but the gift that has been given to us, and the seed in us must grow now. आणि हा नीतिमानपणा सुद्धा आपला तर नाहीच आहे, देवानेच तो आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेला आहे. फक्त तो दिलेला आपण वापरला पाहिजे. ते जे बीज आहे नीतिमानपणाचं आपल्यात पेरलेलं त्याला आता मोठं होऊन फळ आलं पाहिजे. It has to be a deliberate attempt on your part. समजतं का? मुद्दामून तुमच्याकडून तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे की मी नीतिमान जीवन जगणार. In your daily life, दररोजच्या जीवनात माझ्याकडून मी there is some righteousness to be observed. दररोजच्या जीवनात रोज कुठे ना कुठे काही ना काही नीतिमानपणा आपण अंगीकारला पाहिजे. तसं वागून दाखवलं पाहिजे. In your On daily purpose. life. मुद्दामून दररोजच्या जीवनात There is some right way of doing certain things, काही गोष्टी करायचा एक विशिष्ट योग्य मार्ग असतो. some right thinking, काहीतरी योग्य सरळ विचार असतात. some right attitude, काहीतरी योग्य सरळ वृत्ती असते. some right behavior, काहीतरी योग्य सरळ स्वभाव असतो. right perceptions to follow. योग्य दृष्टिकोनातनं जायला लागत असतं. हे Keep सगळं rightness in your heart always. हृदय नेहमी सरळ आणि योग्य ठेवायला लागत असतं. आणि हे सगळं आपल्याला कळतं पण वळत नाही. पण ते कळल्यानंतर आपण तसं Deliberately you need to do it. मुद्दामून करायचं. Try to do मुद्दामून. right things in the midst of a crooked world. अगदी वाकड्या जगात आपण मात्र सरळ कामं करायला शिका. Let others walk as they want, as Shimei wants, let him walk, as Saul wants, let him walk. बाकीच्यांना जसं चालायचं तसं चालू दे. शौलाला, शिमीला जसं वाकडं चालायचं चालू दे. But David will walk with the righteousness in his heart. दावीद मात्र नेहमी देवाबरोबर नीतिमान हृदय घेऊनच चालणार. Praise the Lord. Hallelujah. That is the way you earn or you are rewarded with the blessings from God. अशा पद्धतीनं परमेश्वराकडून तुम्हाला तुमच्या या वर्तनाची परतफेड मिळेल किंवा एका रीतीनं म्हणायला गेलं तर तुम्ही तुमची सुटका कमवाल. And this is the way you need to reign in life. आणि अशाच रीतीनं तुम्ही जीवनात राज्य केलं पाहिजे. And what gloriousness follows the one who does things to keep himself right before God and before the people. आणि एखादा माणूस लोकांसमोर व देवासमोर जर नीतिमानपणे जगतोय, जगायचा प्रयत्न करतोय, सगळ्या वाईटापासून दूर राहतोय, तर मग खूप मोठी प्रतिफळ त्याला पुढे जाऊन मिळत No असतात. matter how others behave, मग बाकीच्यांचा स्वभाव कसाही असो, no matter how they live, बाकीचे लोक कसेही जगू देत, we need to be sticklers to the word, sticklers to God. आपण देवाच्या शब्दाला चिकटून राहायला पाहिजे. आपण Keeping and holding and doing and living right. आपण देवाच्या शब्दाला आणि देवाला चिकटून राहायचं. आपण नेहमी सरळमार्गी जीवन जगायचं. योग्य ती कामच करायची. खोटं वागायचं नाही, खरंच राहायचं. Praise God. Hallelujah. It should all be in your heart.
हे सगळं हृदयामध्ये गेलं पाहिजे. You need to make an attempt. प्रयत्न करायचा तुम्ही स्वतः. नाही मी काय करायचं, त्यांनीच मला राग आणला, मला दिला. स्वतःकडून तुम्ही प्रयत्न करा ना. उगीच रागीट होऊन सगळं उगीच नाही ते No, there is some righteousness in us. There is that seed in us. असं नाही. आपल्याला पण पवित्र आत्म्याचं फळ आहे का नाही? सेल्फ कंट्रोल नावाची चीज त्यांनी त्यात दिलेली की नाही? मग ती कधी आपण And दाखवायची? even if you make a mistake, immediately make amends, and that is walking in righteousness. आणि जरी चुका झाल्या तरी त्यातनं परत सॉरी तोंडावर आलीच पाहिजे. लगेच माफी मागून लगेच परत सरळ चालायला सुरुवात झाली पाहिजे. When you do that, जेव्हा तुम्ही असं करा, then even in the midst of trouble, मग जरी खूप त्रास असले you will be at peace in your heart. तरी त्रासांमध्ये तुझ्या हृदयात शांती असेल. Because innocency will always have deliverance. का हा जो तुझा साधा सरळ स्वभाव आहे तो तुला सुटका देईल. Righteousness will always give you peace. नीतिमानपणा नेहमी तुला शांती देईल. That's what Isaiah 32:17 says. यशाया 32:17 मध्ये असंच लिहिलंय. Because your righteousness will always deliver you. तुझा नीतिमान स्वभाव नेहमी तुला सुटका देईल. And the work of righteousness shall be peace, and the effect of righteousness, quietness and assurance forever. आणि नीतिमत्तेची कार्य. Read it in Isaiah 32:17. यशाया 32:17 आपण वाचूया. आणि न्यायीपणाचे काम शांती आणि न्यायीपणाचे फळ स्वस्थता व भरवसा सर्व काळ पर्यंत होईल. Praise God. Hallelujah. See, that is not only a seed of righteousness. फक्त न्यायीपणाचं किंवा नीतिमत्तेचं बीज आहे असं नाही. It is not only that you have righteousness in you. नीतिमानपणा फक्त माझ्यात आहे असा बोभाटा करून चालत नाही. There is a work of righteousness. त्याचं काम दिसलं पाहिजे. There is a work. त्याचं काम दिसलं There is a पाहिजे. labor. त्यामागे कष्ट दिसले पाहिजे. There is pursuing. There is त्याची- running after it. There is following after righteousness. नीतिमानपणे जगामागे केलेली मेहनत दिसली पाहिजे. कष्ट दिसले पाहिजे. सरळ वागलेलं दिसलं पाहिजे. नुसतं बोभाटा करून काय And the फायदा work of righteousness shall be peace. नीतिमानाची किंवा न्यायीपणाची कार्य असतील काय? शांती. Did you see that? पहा पहिलं काय? शांती. If you pursue righteousness, it will bring peace. जर तुम्ही न्यायीपणा मागे लागाल, नीतिमत्ते मागे झटाल तर पहिलं तर तुम्हाला काय मिळेल? शांती. It will bring confidence. दुसरं काय? स्वस्थता, भरवसा. See, where there is rightness in your life, there shall always be peace. कसं असतं जेव्हा आपलं जीवन सरळ असतं, अगदी सरळ, आणि आपल्याला ते माहिती असतं की मी तर सरळ मार्गीच चाललेलो आहे, तर मग नेहमी आपण शांत राहतो. See, didn't the king reward Mordecai for his rightness? राजानं मर्दखयाला त्याच्या सरळ आणि नीतिमान स्वभावाचं प्रतिफळ दिलं की नाही? You know, Haman was the right hand man of the king. आता हमान राजाचा उजव्या हाताचा माणूस, And he was promoted by the king. आणि राजाने त्याला बढती दिली. You know, Haman was promoted every year. हमानाला दरवर्षी बढती मिळायची. The king promoted him because of his talents, because of his courage, because of his work, because of his efficiency. हमान फारच कष्टाळू होता, मेहनत करायचा, फार कला त्याच्यामध्ये होत्या, प्रतिभावान होता, आणि म्हणून नेहमी राजा त्याला दरवर्षी बढती द्यायचा. पण there is a fault in his character. त्याच्या स्वभावात, त्याच्या वर्तनात खोट आली. How many are understanding? किती लोकांना समजतं? You know, in my office, माझ्या ऑफिसमध्ये the first criteria is not how talented that person is. माझ्या ऑफिसमध्ये मी कामाला लोक घेताना पहिलं हे बघत नसतो की ही लोक किती प्रतिभाशाली आहेत. The first qualification I require is integrity, righteousness and holiness and faithfulness with the Lord, the character. पण पहिलं मी हे तपासत असतो ह्यांचं वर्तन कसं आहे, ह्यांचा स्वभाव कसा आहे, ह्यांच्या स्वभावात काही खोट तर नाही ना, हे किती देवासमोर सरळ, Whether he has the fear of the Lord. प्रभूचं भय त्यांच्यात आहे का. Then I go for talent and all of the things. मग मी हे तपासतो की त्यांच्यात काय कला आहेत, त्यांना काय काय येतं, But in the world, पण जगात they don't see the character. जगामध्ये स्वभाव कोणी बघतच If a cricketer plays very well and he hits 100 every time, जर क्रिकेटर फार छान क्रिकेट खेळतो आणि दरवेळेला शतक करतो, they will be very happy. तर लोक त्याच्यावर खुश असतात. In his private life, he may have 10 wives also, त्याच्या no problem. खासगी जीवनात त्यानं 10 बायका जरी केलेल्या असतील तरी लोकांना पडलेली That is नाही. not important. ते पब्लिकला काही कामाचं नसतं. Amen. ते पब्लिकला महत्वाचं नसतं. He may kick out his wife and he may fight with his wife, he may get drunk and all, but in the field, how he performs is more important. त्यांनी बायकोला मारलं तरी चालतंय, हकललं तरी चालतंय, त्यांनी 10 लग्न केली तरी चालताय, दारू पिली तरी चालतीये, फक्त लोक काय बघतात? 100 मारायला पाहिजे तो. पब्लिक काय बघते? ह्यांनी सेंचुरी केली पाहिजे. See, but God does not care. He cares 2 hoots for that century. But God cares for the character first. But Because if he has the right character, God will make him to make
second 100th century or 200. पण देव हे बघतच नाही, देव हे पाहतच नाही की आपण किती सेंचुऱ्या मारलेल्या आहेत. तर देव पहिलं हे बघतो ह्याचा स्वभाव कसा आहे. ह्याच्या स्वभावात जर खोट आली तर ते चालणार नाही. ह्याचा स्वभाव चांगला पाहिजे, वर्तन सरळ, सात्विक, सरळ, निर्मळ पाहिजे. Amen. तर मग एक काय 10 सेंचुऱ्या मारायला लावीन. God can do it by His grace, by His mercy, by His power. देव करू शकतो आपल्यात हे कार्य त्याच्या दयेनं, कृपेनं, त्याच्या सामर्थ्यानं. Now what did this man Haman do? हमानाने काय केलं? He had a big party. मोठी पार्टी दिली. He called his wife, he called his family and his friends. बायको, परिवार, मित्र सगळ्यांना बोलवलं. And with pride he discloses to them how he was promoted. फार अभिमानानं हमानाने सगळ्यांना सांगितलं, In घोषित Esther केलं. 5:11 he said it. सगळ्यांना घोषित केलं एस्तेर 5:11 मध्ये की मला देवानं, मला राजानं कशा पद्धतीनं बढती दिली. He told them of all the glory of his riches. आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की मला काय काय मिळालं, And he मला said- काय वैभव मिळालं. He said, this king has promoted me. आणि हमान म्हटला फार अभिमानानं की मला राजाने हे प्रमोशन, ही बढती राजानं स्वतः दिलेली आहे. I have advanced above all the princes and the servants of the king. आणि राजाचे जे सगळे चाकर आहेत, राजाच्या दरबारी जे सगळे अधिकारी आहेत, त्यांच्या सगळ्यांहून जास्त राजाने मला प्रमोशन दिलेलं आहे. But did not the Lord say, पण प्रभू असं म्हटला की नाही, let not the wise man glory in his wisdom, let not the mighty man glory in his strength. ज्ञानी माणसाने त्याच्या ज्ञानात वैभव बाळगू नये, शक्तिमान माणसाने त्याच्या शक्तीचा अभिमान करू नये. Let not the rich man glory in his riches. धनवान माणसाने त्याच्या धनात अभिमान बाळगू नये. But let those people who want to glory, let them glory in this, that they understand me, that they have knowledge of me. ज्यांना अभिमान बाळगायचाच आहे त्यांनी यात अभिमान बाळगावा की त्यांना मी माहित आहे, त्यांना देव कळलेला आहे. Amen. That I am the Lord, की मी प्रभू आहे, which exercises loving kindness and judgment and righteousness. जो प्रभू प्रेमळ, दया, न्यायीपण आणि सगळं राखतो, बघतो. For in these things, says God, I delight. कारण या गोष्टींमध्ये देव म्हणतो मला आनंद मिळतो. See, it's written there in Jeremiah 9:23 and 24. इर्मया 9:23 आणि 24 तुम्ही वाचा, तुम्हाला I कळेल. delight in such things. या गोष्टींमध्येच मला आनंद मिळतो असं देव How म्हणतो. foolish was Haman. म्हणजे हमान किती मूर्ख निघाला. But the king was pleased with Mordecai. परंतु राजा मर्दखयावर खुश झाला. See, because God had his hand on the king. कारण देवाचा हात होता त्या राजावर. Because Mordecai was righteous. कारण मर्दखय फार नीतिमान होता. And so this, see the strange thing that happened. आणि मग आपण एक विचित्र गोष्ट घडलेली पाहतो. The king called Haman. राजाने हमानाला बोलवलं. In Esther 6:6 he said, एस्तेर 6:6 मध्ये तो बोललाय. he said, Haman, तो म्हटला हमाना, what should be done to the man in whom the king delights to honor? राजाने त्यालाच विचारलं, ज्याचा मान करावा म्हणून राजाला आवडतं त्या मनुष्यासाठी राजाने काय करावं. Now Haman thought in his heart, to whom would the king delight to do honor more than to himself? हमानाला आपल्या मनात असं वाटलं आणि हमान असा विचार करायला लागला, याचा अर्थ मीच आहे तो, राजाला माझ्यापेक्षा जास्त तर कोणी आवडणारच नाही. See, he thought in the worldly sense, त्यानं जगिकरित्या विचार केला की माझ्या, and the king was thinking in the spiritual sense. राजा मात्र आत्मिक विचार करत होता. See, Haman thought, हमानाला वाटलं by my talents I will be honored. मला जी कला आहे, मला जे प्रमोशन आहे, माझ्याकडे ज्या प्रतिभा आहेत त्यावर माझा मान होणार आहे. By my talents the king is delighting in me. माझ्या कलांवरती राजा खुश झालेला आहे माझ्यावर. पण Haman had a revengeful heart towards the Jews, the God's people. हमानाचं हृदय मात्र जे परमेश्वराचे लोक होते, यहुदी लोक, त्यांच्या विरुद्ध ईर्षेनं पेटलेलं होतं आणि सूड घ्यायच्या भावनेनं पेटलेलं होतं. How foolish the world regards our talent more than our character. म्हणजे जग बघा किती मूर्ख आहे. जग फक्त आपल्या कला आणि प्रतिभा पाहतं, पण आपल्या स्वभावाकडे, आपल्या वर्तनाकडे, आपल्या चारित्र्याकडे अजिबात लक्ष देत नाही. हे जग मूर्ख आहे. But God does not care for reputation or for worldly glory or for talent. पण देवबाप आपली कला, आपली प्रतिभा आणि त्यामुळे आपल्याला जगात काय इज्जत मिळालेली आहे, काय नावलौकिक मिळालाय, याकडे देव बघत He नाही. gives glory to the character. तर देवबाप चारित्र्याला, स्वभावाला, वर्तनाला महत्व देतो. That's why म्हणून David says दावीद बोलला in Psalm 22 verse 8, स्तोत्र 22:8, he trusted on the Lord that he would deliver him, seeing he delighted in him. स्तोत्र 22वा अध्याय त्यातलं 8वं वचन, वी विल रीड इट. 22:8 स्तोत्र. ह्याने आपणास यहोवाला सोपवून दिले, तो त्याला मुक्त करो,
तो त्याला सोडवो, कारण यहोवा त्याच्या ठाई संतोष पावतो. Praise God. So Hallelujah. there is this thing of doing right which God loves. तर ही एक बाब आहे सरळ मार्गी जीवन जगायची, तिच्यावर देव प्रसन्न And होतो. let me also say, आणि हेही सांगतो there is this thing called righteousness which is beyond even sowing and reaping. एक नीतिमान स्वभाव आहे जो पेरणं आणि कापणं याच्याही पलीकडचा आहे. Try to understand what I'm saying. समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय सांगतोय. You know, it is greater than even sowing and reaping. पेरणे आणि कापणे यापेक्षाही महान आणि मोठं असं काही असेल तर तो म्हणजे नीतिमान स्वभाव. I can show you people who have a wrong heart but who have sown and reaped. मी तुम्हाला अशी लोक दाखवीन की ज्यांचं हृदय चुकीचं होतं पण त्यांनी पेरलं म्हणून त्यांनी कापलं, कारण तो नियम आहे जो पेरतो तो कापतो. See, कळलं का? it is the law of God. तो देवाचा नियम आहे, जो पेरेल तो कापेल. आणि त्याचं हृदय जरी खोटं असेल, वाईट असेल, दुष्ट असेल तरी सुद्धा त्यांनी पेरलेला आहे म्हणून तो कापेल. Are you understanding? याचा अर्थ असा नाही की तो फार नीतिमान आहे. See, it is the law and that functions upon God's law, not upon the righteousness of our heart. पेरणं आणि कापणं देवाच्या नियमावर चालतं, आपल्या नीतिमान स्वभावावर चालत नाही. Amen. हो, एखादा माणूस खोट्या हृदयाचा असला तरी त्यांनी जर पेरलं असेल तर तो कापणार. तर त्याची समृद्धी बघून तुम्ही असं म्हणू नका हे फार देवामध्ये भक्तिमान आणि नीतिमान माणसं आहेत. See, righteousness even goes beyond the law. नीतिमान स्वभाव नियमांच्या कायद्यांच्याही पलीकडचा आहे. Because law was made for man, man was not made for the law. कारण नियम माणसांसाठी बनवला गेला, माणूस नियमासाठी बनलेला नाही. Even Jesus went beyond the law. येशू सुद्धा नियमा कायद्या पलीकडे गेला. And what the law requires, he went beyond it. नियमाला जे हवंय, कायद्याला जे हवंय त्याच्या पलीकडे येशू जाऊन जगला. And that's why God was pleased with him. म्हणून देव येशूवर प्रसन्न झाला. You know that incident when he took water baptism in the river Jordan? ती घटना तुम्हाला माहिती आहे बायबल मधली, जेव्हा येशूनं यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला पाण्याचा. And John the Baptist said, आणि योहान बाप्तिस्मा देणारा म्हणाला, you are coming to me, I need to come to you. तू माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला येतो किंवा तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला येताय जेव्हा मी तुमच्याकडनं बाप्तिस्मा घ्यायची गरज आहे. And what did Jesus say? आणि येशू काय म्हटला? Let it be so to fulfill all righteousness. सर्व नीतिमत्ता पूर्ण होण्यासाठी, सर्व धार्मिकता पूर्ण होण्यासाठी योना हे सगळं घडू दे, मी म्हणतो तसं तू कर. Because कारण righteousness is greater than even law. It goes beyond the law. नीतिमान स्वभाव कायद्याच्याही पलीकडचा आहे. Are you understanding? कायदा पाळल्यानं आशीर्वाद मिळतात, पण नीतिमान स्वभाव बाळगून त्याच्याही पुढचं जीवन मिळतं. Listen people. नीट ऐका. Jesus was spotless, sinless. येशू निष्कलंक आणि निष्पाप होता. And what was John's baptism? आणि बाप्तिस्मा देणारा जो योहान, त्याचा काय बाप्तिस्मा होता? For repentance. पश्चातापाचा बाप्तिस्मा द्यायला योहान आला. Amen. Now who needed to repent? आता कोणी पश्चाताप करायला हवाय? You and me, or the Jews. तुम्ही आणि मी किंवा यहुदी लोकांनी. Not Jesus. येशूनी पश्चाताप करायची गरज नाही. Because he never even sinned once. कारण येशूनी कधी पापच He केलं was नाही. sinless. येशू निष्पाप होता. So, according to the law, तर नियमानुरूप he should not take water baptism. त्यांनी बाप्तिस्मा घ्यायची गरज नाही. नियमानुरूप See- येशूनी बाप्तिस्मा घ्यायची गरज नाही. But he went beyond the law. पण तरी येशू त्या नियमा पुढे गेला. He said, let it be so to fulfill all righteousness. आणि येशू योहानाला म्हटला की सर्व नीतिमत्ता पूर्ण करण्यासाठी तू मला हा बाप्तिस्मा सुद्धा देऊन टाक. And what happened? आणि काय झालं? Because it was the right thing to do under that circumstance, because others were watching him. कारण त्या परिस्थितीखाली ते करणं योग्य होतं, कारण इतर लोक त्याला पाहत होते. If he hadn't taken it, others wouldn't have taken it, because they would have said, we are righteous people. येशूनी त्यावेळेला पाण्याचा बाप्तिस्मा तिथं घेऊन टाकला नसता तर बाकीचे लोक सुद्धा म्हटले असते की आम्ही घेणार नाही, कारण की त्यांनी पाहिलं येशूनी घेतला नाही, आम्ही घेणार नाही. See? So it goes beyond the law. तर नियमा पलीकडचं हे जीवन आहे. Are you understanding? नीतिमानपणाचं जीवन नियमा पलीकडचं जीवन आहे. Jesus went beyond the law. येशू नियमा पलीकडे जास्तीचं मैल चालून गेला. So according to the law, he did not take water baptism. तर नियमानुरूप म्हणायला गेलं तर येशूनं तो बाप्तिस्मा घ्यायची गरज नव्हती, कारण येशू निष्पाप निष्कलंक होता. But he said, I will take it. पण तरी येशू म्हटला की योहाना तुम्हाला बाप्तिस्मा दे. That is walking in righteousness. त्याला म्हणतात नीतिमत्तेत चालणे. And what happened? आणि काय झालं? What was the reward he got? त्याचं प्रतिफळ येशूला काय The मिळालं? heavens opened. लगेच स्वर्ग उघडलं. People say, why didn't the heavens open for others? लोक विचारतात का इतरांसाठी स्वर्ग उघडलं जात नाही? God always honors people who walk in righteousness. अरे जे लोक नीतिमानपणे चालतील त्यांच्यासाठी स्वर्ग उघडलं जाईल. कधी नीतिमानपणे चालून तर दाखवा. And God said, आणि देव बोलला, this is my beloved son in whom I am well pleased. हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्यावर मी प्रसन्न आहे, आनंदी आहे. And well pleased in Greek means आणि ग्रीक same भाषे- thing, righteousness आणि ग्रीक or भा- delighting. आणि ग्रीक भाषेमध्ये
मी त्याच्यावर आनंदी आहे, मी त्याच्यावर प्रसन्न आहे. याचा अर्थ मी त्याच्यावर खुश झालोय, मी संतोष पावलो त्याच्यामध्ये. Praise God. हालेलुया. Are you getting me, people? समस्त We will continue next week. येत्या रविवारी विषय चालू ठेवीन. Thank you, Lord. Let's all stand up. सर्वांनी कृपया उभे राहा. You follow after righteousness. तुम्ही नीतिमानपणे जगायच्या मागे लागा. I'm not saying you will be perfected in one day, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही एका दिवसात अगदी परिपूर्ण व्हाल, but make every deliberate attempt. पण मुद्दामून प्रयत्न तर करा. I will do मी it. काय म्हणते, प्रयत्न करायला काय हरकत आहे नीतिमानपणे जगायचा. असं मुद्दामून म्हणा की मी नीतिमान जीवन जगीन. A little fire, extra fire for the Lord. मी अजून थोडीशी जास्त प्रभूसाठी पेटलेली राहीन. A second mile walking with the Lord. मी दुसरं मैल प्रभू बरोबर चालीन. Or doing extra things for God. मी प्रभूसाठी जास्तीची कामं करीन. Having the right thought, मी योग्य विचार करीन. right attitude, मी योग्य वृत्ती ठेवीन. right living, मी योग्य जगीन. doing everything that is right, सगळं योग्य तेच करीन. holding on to integrity. मी सरळ राहीन. Job's wife said, योबाची बायको म्हणाली, do you still hold on to your integrity? अजून पण तुम्ही तुमची सरळता राखून ठेवताय. Because he held on to his integrity, God blessed him in the latter part of his life. पण योबाने त्याचा सात्विकपणा, त्याची सात्विकता, सरळता शेवटपर्यंत राखून ठेवली, म्हणून तर योबाला त्याच्या मागाऊनच्या जीवनात देवाने दुप्पट आशीर्वाद दिले. God rewarded me according to my righteousness. देवाने माझ्या न्यायीपणानुरूप, म्हणजे देवाने माझ्या नीतिमत्तेनुरूप, माझ्या नीतिमान जगण्यानुरूप मला सुटका दिली. That's what David said. असं दावीद बोलला. God rewarded me according to my righteousness. देवानं माझ्या नीतिमान स्वभावानुरूप मला त्याची परतफेड. There is no pride in him. त्यात अभिमान नाहीये त्याच्यामध्ये. He is still depending on grace. गर्व नाहीये दाविदामध्ये. तो अजूनही Still depending on God's mercy. तो अजूनही देवाच्या कृपेवर, दयेवरच अवलंबून But आहे. there is something which is called spiritual discipline in our lives. पण आपल्या जीवनात सुद्धा आत्मिक शिस्त नावाचा एक प्रकार असतो, Which असा God भाव, honors, which God is well pleased. ज्याला देव मान देतो आणि ज्यावर देव प्रसन्न होतो. Where he will go that extra mile to bless you. की जिथं देव तुम्हाला एक जास्तीचं मैल चालून आशीर्वाद द्यायला पुढे येईल. And he will give you more than he gives to any ordinary Christian. आणि इतर कुठल्याही साध्या ख्रिस्ती लोकांना आशीर्वाद देईल, त्याहून जास्त आशीर्वाद तुम्हाला देईल. Take it from me what I'm saying. मी Write जे it on your म्हणतो, granite heart. लिहून घ्या. तुमच्या हृदयावर हे कोरून ठेवा पाहिजे तर, की देव देईल तुम्हाला जास्तीचा आशीर्वाद, इतर साध्या जस्ट नॉमिनल ख्रिश्चन लोकांपेक्षाही जास्त आशीर्वाद देव तुम्हाला देईल, जर तुम्ही नीतिमान जीवन आणि स्वभाव जगून दाखवला तर. बोलू Amen. नको, Because it goes beyond the law. कारण तो नियमापलीकडचा आहे. It goes beyond the law. तो नियमापलीकडचा आहे. Let us look to God. देवाकडे पहा. Oh God, प्रभा करा शांत. I thank you, Lord. प्रभू मी तुझे आभार मानतो. I thank you, मी Jesus. तुझे आभार. Help us, Lord, मला मदत कर. to walk a righteous walk, एक नीतिमान चालणं चालायला, to walk a blameless walk, एक निर्दोष जीवन जगायला, to hold on to integrity, सरळ सात्विकता राखायला, that you may clear us of our innocency. की आमच्या सगळ्या लोकांसमोर आमचा निर्दोष स्वभाव तुला साबित करून दाखवता यावा. Let me tell you, people, अजून एक सांगतो, if you want to have peace, जर तुम्हाला शांती हवी असेल walk in righteousness. तर नीतिमानपणे चाला. A man who walks in righteousness will always rest in peace. जो माणूस नीतिमत्तेनं चालेल तो नेहमी शांतीनं राहील. He will sleep in peace. तो नेहमी शांतीनं झोपेल. He will always look for divine favor from तो God. नेहमी देवाकडनं दैवी कृपेची वाट पाहिल. Because only God can deliver him. कारण फक्त देवच त्याला सुटका देऊ शकेल. He will acquit you of all the things that people have said and done against you. तुमच्या सगळ्या हल्ल्यांपासून देव तुम्हाला सोडवेल आणि जे सगळे खोटे आरोप लोकांनी तुमच्यावर ठेवलेले आहेत त्यातूनही सोडवेल. You don't need to fight. तुम्ही भांडायची गरज नाही. You don't need to clear yourself before the court. तुम्ही कोर्टात जाऊन स्वतःला स्पष्ट करून बोलायची गरज नाही. You don't need to clear yourself before others. तुम्ही इतरांसमोर स्वतःला क्लिअर करायची गरज नाही. You do it before God. तुम्ही देवासमोर क्लिअर राहायला शिका. Say, Lord. म्हणा प्रभू. Say, Lord. म्हणा प्रभू, I want to walk in righteousness. मला नीतिमानपणे चालायचं.
The day I was born again, ज्या दिवशी माझा नवीन जन्म झाला, that gift of righteousness came into me. त्या दिवशी ते नीतिमत्तेचं दान माझ्यात आलं. That seed is in me. ते बीज माझ्यात आलेलं आहे. Now I have to pursue after this righteousness. मला या नीतिमत्ते मागे आता लागायचं. Holy Spirit, help me. पवित्र आत्म्या मला मदत कर. Help me पवित्र आत्म्या मला मदत कर. to work righteousness. मला नीतिमत्तेप्रमाणे जगायला लाव. Help me, Lord, मला मदत कर प्रभू, that I will be well pleasing before you. की मी तुला प्रसन्न करू शकू. As much as possible, जेवढं जमेल तेवढं I will do right. मी योग्य ते करीन. As much as possible, जेवढं होईल तेवढं I will do right. I will live right. मी योग्य जगीन, योग्य राहीन. I'll make every attempt to do it. प्रत्येक प्रयत्न करीन. I will try. Say it. I will try. बोला तुम्ही बोला, म्हणा देवाला मी प्रयत्न करीन. And by your grace, by your mercy, by your strength, I will do it. आणि तुझ्या कृपेनं, तुझ्या दयेनं, तुझ्या शक्तीनं मी नीतिमान जीवन जगून दाखवीन. And if I make a mistake, I will make amends and I will get back to you immediately, आणि Lord. जरी माझ्याकडनं चुका झाल्या तरी लगेच मी सॉरी म्हणीन आणि तुझ्याकडे पश्चाताप करून परत येईन. Immediately, I will walk humbly with you, O God. मी तुझ्या समोर नम्रतेनं चालीन दे बाप्पा. I will walk with you humbly. मी नम्रपणे तुझ्या बरोबर चालीन दे बाप्पा. And you be my deliverer. आणि तू माझा मुक्तिदाता हो. You be my savior. तू माझा तारणारा हो. You be my Lord. तू माझा प्रभू हो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You will rule in life. तुम्ही जीवनात राज्य करा. You will reign in life. तुम्ही जीवनावर राज्य The करा. Lord shall be your portion. प्रभू तुमचा वाटा बनेल. When Jesus was dying on the cross, येशू जेव्हा क्रूसावर मरत होता, people said, लोक म्हणाले, let God deliver him, seeing that he delighteth in God. तो देवात आनंद घेतो हे बघून देवाने त्याला सोडवावे. Yes, God will deliver. हो, जरूर देव त्याला सोडवे. If you are delighting in God, God will delight in you and he will save you. तुम्ही जर देवात आनंद घेत असाल तर देव तुमच्यात आनंद घेऊन तुम्हाला नक्की सोडवे. Delight in the Lord and he will fulfill every desire of your heart. प्रभूत आनंद करा आणि तो तुमच्या हृदयातली प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. God will be delighted with you. देव तुमच्यावर आनंदी होईल. When he sees your righteousness, जेव्हा देव तुमच्यातला नीतिमानपणा बघेल. and secondly, when he sees your clean hands, आणि दुसरी गोष्ट देव जेव्हा तुमचे स्वच्छ हात बघेल, say, help me, Lord. तेव्हा देव तुम्हाला सोडवेल. म्हणा प्रभू मला Give me मदत clean hands. मला स्वच्छ हात Say, दे. give me clean hands. माझे हात साफ कर. इरा बाबा कराबा शिकिरा Rabba shikira pantala. रिबी Rika ramantala rabba karabara bara. Ere bakara bashakala ramantala. Into my heart, come into my heart, Lord Jesus, come in today, come in to stay, come into my heart, Lord Jesus. Shakara barala rabba shakara mantala. Ribi mandara kalama shantoro, mana mandari lama santari karama mandari karama. Bless the people, Lord, this morning. Ori baba santari. Bless everyone for their righteousness. Deliver them from their righteousness. Ribi ramama santara. Save them for their integrity. त्यांच्या सरळ स्वभावामुळे त्यांना सोडव दे बाप्पा. Save them for their integrity. त्यांच्या सरळ स्वभावामुळे त्यांना सोडव. Deliver them for their righteousness. त्यांना सुटका दे त्यांच्या नीतिमान स्वभावानुरूप दे बाप्पा. All to Jesus I surrender. All to Him I freely give. I will ever love and trust in His presence daily live. Jesus, I thank you, Father. Be blessed. Be blessed in the name of Jesus. प्रभूच्या नावात सगळ्यांनी आशीर्वादित व्हा. Your righteousness will deliver you. तुमचा नीतिमानपणा तुम्हाला सुटका दे. God will be pleased with your righteousness. देव तुमच्या नीतिमान स्वभावावर आनंदी होईल. Let others behave as they want. बाकींना जसं वागायचं तसं वागू दे. Let the world be different. जग वेगळं असू दे. You be different. तू सरळ राहायला शिक राजा. You be different. तू चांगलं वागायला शिक राणी. There is a thing to think right, to walk right. एक ही पण बाब असते ज्याला सरळ चालणं आणि सरळ जगणं म्हणतात.
right attitude, certain सरळ things doing वृत्ती the right म्हणतात. way, सरळ वागणं, सरळ मार्ग म्हणतात. going beyond the law itself. नियमा पुढे जाऊन सरळ जगणे. तुझको मैं प्रसन्न रख सकूं, हे प्रभु मुझे ये सिखा, तू मेरा ईश्वर, सुशोभित परिशुद्ध आत्मा प्रभु, अपनी सीधी राह में लेके चल मुझे, अपनी सीधी राह में लेके चल मुझे। मेघ स्तंभ तू, अग्नि स्तंभ तू, शुद्ध ज्योति तू, पावन प्रभु। मेघ स्तंभ तू, अग्नि स्तंभ तू, शुद्ध ज्योति तू, पावन प्रभु। देखकर अपने हाथ को मैं उठाकर होता हूँ मगन, Glory to you, Lord. तुझको देखकर अपने हाथों को मैं उठाकर होता हूँ मगन। जैसे हाफती हिरनी हाफता ये मन मेरा हर एक दिन, हाफते हाफते तड़पता है, हाफते हाफते तड़पता है। मेरी इच्छा, मेरी चाहत, मेरी आशा तू ही तो है। मेरी इच्छा, मेरी चाहत, मेरी आशा तू ही तो है। अपना प्रेम प्रति भोर को दिखला दे करुणा निधि, अपना प्रेम प्रति भोर को दिखला दे करुणा निधि। अपने ईमानदार को अच्छी राहों के नक्शे कदम Amen. हर दिन चलाओ दिव्य प्रभु जी, हर दिन चलाओ दिव्य प्रभु जी। प्रेम शिखर तू, प्रेम स्नेह तू, मेरा मीत तू, मेरा आधार। Glory. प्रेम शिखर तू, प्रेम स्नेह तू, मेरा मीत तू, मेरा आधार। मेघ स्तंभ तू, अग्नि स्तंभ तू, शुभ्र ज्योति तू, पावन प्रभु। Glory to you, Lord. मेरी इच्छा, मेरी चाहत, मेरी आशा तू Thank you, ही Lord. है। Thank you, Jesus. Say, I will walk in righteousness. म्हणा मी नीतिमानपणे चालीन, I will think right. मी योग्य ते विचार I'll करेन, have a right attitude. मी योग्य वृत्ती बाळगीन. Let others behave as they want. बाकींना हवं तसं वागू दे. But I want deliverance. मला सुटका I पाहिजे. want blessings. मला आशीर्वाद पाहिजे. I मला want His येशू power. पाहिजे. मला त्याचं सामर्थ्य पाहिजे. So I will walk in righteousness. म्हणून मी सरळ चालणार, मी नीतिमानपणे चालणार. Some will say, काही लोक म्हणतील I'm doing it, but it's only inciting the other person to live as they like. मी एवढा नीतिमानपणे राहत आहे, पण त्यातून बाकीच्या लोकांना अजून ऊत येतोय आणि ते अजून दिवसेंदिवस घणेरडे वागतायत. I'm a wife, I'm trying to live righteous life, but my husband is taking advantage of my weakness. He thinks it is weakness. मी बायको आहे, मी नीतिमानपणे जगत आहे, माझा नवरा त्याचा गैरफायदा घेतो आणि कसाही वागतो. Let it be so. असू दे ना, त्याला वागू दे. Your righteousness will deliver you. त्याला जसं वागायचं तसं वागू दे. तुझा नीतिमानपणा तुला सोडवेल, It will bless you. तुला आशीर्वाद देईल. ज्याला जसं वागायचं तसं वागू दे. But my wife is behaving like नाही, that. पण माझी बायको अशी She's वागते. taking advantage of me. माझी बायको माझा फायदा घेते. I don't say anything to her. मी तिला काही बोलत नाही She's continuing with all her things. आणि म्हणून तिला हवं तसं Let her be so. वागू दे. Your righteousness will deliver you. तुझा नीतिमानपणा तुला सोडवे. Bible says righteousness will deliver a nation. बायबल म्हणतं नीतिमानपणा देश सोडवू शकतो. Nation. देश. Every time a king ruled over Israel was a righteous king, the nation prospered. ज्या दर वेळेला
एखादा नीतिमान राजा इस्रायलवर राज्य करायला आला, देश सुटला. And every time a wrong king came to rule, the nation went down and the ज्या दरवेळेला enemies came. चुकीचा राजा राज्य करायला आला, देश खाली गेला, बंधनात गेला आणि शत्रू त्यांच्यावर मात करून गेले. Read it, you will come to know. बायबल वाचा, मी म्हणतो त्याच्या सगळ्याचा अर्थ लागेल. Praise God. Say thank you, Jesus. आणि म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद.